महाराष्ट्राच्या राजकारणात नवा प्रयोग पाहायला मिळत असून चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकत्र येत सत्ता स्थापनेची घोषणा केली आहे। या युतीनुसार भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या नव्या महापौर म्हणून विराजमान झालेले आहे, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे प्रशांत दानव यांची निवड करण्यात आली आहे। भाजप आणि ठाकरे गटामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेचं महापौरपद सव्वा वर्षाच्या प्रत्येकी 2 टर्ममध्ये वाटून घेण्याबाबत एकमत झालं, तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे 5 वर्ष उपमहापौर असतील, तर स्थायी समिती ही पहिल्या आणि चौथ्या वर्षासाठी ठाकरे गटाला देण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेवरून वाटाघाटी सुरू होत्या। काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र येऊन भाजपला चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तेपासून दूर ठेवेल अशी चर्चा होती। संजय राऊत यांनी आज सकाळीच कोणत्याही परिस्थितीत भाजपला चंद्रपूर महानगरपालिकेची सत्ता मिळू द्यायची नाही अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचं म्हटलं होतं। मात्र त्यानंतर काही वेळातच किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा होताच सर्वांनाच धक्का बसला। या सगळ्या वाटाघाटींबाबत माहिती देताना किशोर जोरगेवार यांनी म्हटलं की शिवसेनेच्या मागणीमुळे सगळं काही थांबलं होतं। भाजपकडे 24 नगरसेवकांचं संख्याबळ असल्यानं महापौरपद ठाकरे गटाला द्यायला आमचे नेते तयार नव्हते, पण चंद्रपूरच्या विकासासाठी ठाकरे गटासोबत महापौर पदाची वाटणी करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं जोरगेवार यांनी सांगितलं। या ठिकाणी आम्ही उभाटा सोबत युती करतोय आणि उभाटा सोबत युती करत असताना महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल। संगीता राजेंद्र खांडेकर या आमच्या ज्यांच्या नावाने काल आम्ही व्हीप काढला गटनेते शेखरजी शेट्टी यांनी, तो त्या महापौराचे उमेदवार असतील आणि बाकीचं जे स्टँडिंगचे वगैरे विषय आहे ते सगळे या ठिकाणी चर्चा करतात। आमच्यासोबत 2 पुन्हा जे हे आहे शिवसेनेची मागणी होती, त्या मागणीवर सगळं थांबलेलं होतं। आमचा पक्ष त्याला नेते आमचे मान्य नव्हते आणि 24चा आमचा जो संख्याबळ असल्यानंतर आम्ही काही महापौर त्यांना देणं हे काही योग्य दिसत नव्हतं। आणि सुद्धा उभाटाचं सुद्धा हे म्हणा की चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी विकास करू शकते, हे अनेक नगरसेवकांना पटलं आणि त्या ह्याच्यातून ही आमच्या पक्षाला महापौर पद मिळावं ही आमची भूमिका होती। याबाबत काँग्रेसशी चर्चा सुरू होती। आज सकाळी देखील आम्ही विजय वडेट्टीवारांच्या कार्यालयात गेलो, महापौर पदाबाबत विनंती केली, पण ते आम्हाला 5 वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते। त्यामुळं आणि विकासाला चालना देण्यासाठी आम्ही भाजपसोबत बोलणी केली। पहिली 1.25 वर्ष भाजपचा महापौर, त्यानंतर शिवसेनेचा महापौर, उपमहापौर 5 वर्ष, स्थायी समिती पहिला आणि चौथं वर्ष शिवसेनेकडे असा फॉर्म्युला ठरलाय, अशी माहिती गिर्हे यांनी दिली। आज चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं असेल की आमची भूमिका होती की आम्हाला महापौर आमच्या पक्षाला मिळण्यात द्यावं। फक्त पहिले का अगोदर या विषयी चर्चा सुरू होती आणि यामध्ये काँग्रेसनी वारंवार आम्ही चर्चा करून आता सुद्धा मी काँग्रेसच्या ऑफिसला विजय वडेट्टीवारांकडे गेलो होतो रिक्वेस्ट करायसाठी, का त्यांना आम्हाला 5 वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते। त्याच्या कारणाने आणि विकासाला चालना देण्यासाठी उद्या शहराच्या विकासासाठी आम्हाला भाजपसोबत आम्ही बोलणी केली, म्हणजे आमचा विषय ठरलेला आहे। आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि किशोरभाऊ जोरगेवार वारंवार आमच्या संपर्कात होते आणि त्यांच्या स्थानिक आमदार असू द्या, आपले माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून आम्ही आता हा फॉर्म्युला ठरवला का पहिला 1.25 वर्ष भाजपचा महापौर, दुसरा 1.25 वर्ष शिवसेनेचा महापौर आणि त्याच्यात उपमहापौर हा 5 वर्ष आणि स्टँडिंग कमिटी पहिलं वर्ष आणि चौथं वर्ष शिवसेनेकडे।